एवढी गॅरंटी दिली बघा. 5व्या अध्यायात मगाशी गॅरंटी दिली बघा, तू याच जन्मी देहांती व वाणीला गोचर न होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. कोण दिली एवढी गॅरंटी? कोण नाही देऊ शकत. याच जन्मी ती पण. फक्त काय करायचं आहे, बस माझे वंश पारंपरिक भक्ती द्या, अखंड भक्तीत राहायचंय. तो याच जन्मी आपल्याला घेऊन जाईल, मोक्षपदास प्राप्त करी. एवढी गॅरंटी बघा. आयुष्यात काही कमी पडणार नाही, एवढी गॅरंटी कोण दे? कोण दे? इथं उद्याचा भरोसा नाहीये. उद्या काही कमी पडत माहित नाही. ना सद्गुरू सांगतात का जर उपासनेत राहिला, जर नामस्मरणात राहिला, ना मंगलाचरणात जर राहिला ना, तर तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. कोण देईल गॅरंटी? एवढी कोण नाही देणार. कोणी देऊ शकत नाही. ह्यो जगाचाच बाप आहे म्हणून तो आपल्याला एवढ्या गॅरंटेड सांगतोय. एवढ्या विश्वासपूर्वक त्याला सांगितलं का जा बिंदास, तो परत पाठवील अम्मापाशी. पुढे जवरी तू परतून येसी असो आम्ही भरमवसी, उवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतो नाही. जाऊ वरी तू परतून येसी. काय सांगितलं बघा, जोपर्यंत तू परत येत नाही असो आम्ही बरोबर. महादेशताना निवेदन ठेवल्यावर तो तोच सांगतो. निवेदन ठेवलं ना आपण, फक्त जे काही निवेदन ठेवलं तिकच जायचा. ठाण्याला जाऊन येतो सांगितलं का ठाण्यालाच जायचा.